नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण इथे बघणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जे तुम्हाला कुठल्या एक्झाममध्ये कामी पडू शकतात। तर व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बाजूला बेल बटन असेल ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे रिकामी जागा भाषिक राज्ये व रिकामी जागा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली। पर्याय आहे 14 व 6, 14 व 7, 19 आणि 5 या 19 आणि 7। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 14 भाषिक राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले? नीळ, भात, गहू या भात आणि गहू। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नीळच्या लागवडीस प्रोत्साहन दिले। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय, भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षापर्यंत खाली आणणे, लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी। तर पर्याय दिलेला आहे अ आणि ब, ब आणि क, अ आणि क या अ, ब आणि क। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहे? तर पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय, भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षेपर्यंत खाली आणणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा। समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचे पाटणा अधिवेशन, श्वेतपत्रिका आणि तिसरी गोलमेज परिषद। तर यामध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झालेली आहे 1992ला, काँग्रेसचे पाटणा अधिवेशन झालेले आहे 1934 आणि श्वेतपत्रिका हे आहे 1933। त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झालेली आहे 1932ला। म्हणजेच पहिली येणार तिसरी गोलमेज परिषद म्हणजेच ड। तर पर्याय क्रमांक 2 बघा, पहिले आहे तिसरी गोलमेज परिषद, त्यानंतर श्वेतपत्रिका, काँग्रेसचे पाटणा अधिवेशन आणि समाजवादी पक्षाची स्थापना, हे आहे याचं अचूक उत्तर। त्यानंतरचा प्रश्न आहे, 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली? दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती MG रानडे, रोमेशचंद्र दत्त या RC मजुमदार। पर्याय दिला आहे फक्त अ, अ आणि ब, अ, ब, क या अ आणि ड। 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे आणि रोमेशचंद्र दत्त। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा। नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन, मुडीमन कमिशन आणि प्रांतीय द्विदल शासन पद्धती। तर नेहरू रिपोर्ट आहे 1928, सायमन कमिशन आहे 1927, 1927 मध्ये सायमन कमिशन फाउंड झाली। त्यानंतर मुडीमन कमिशन आहे 1924 आणि हे आहे 1919। म्हणजेच आपलं उत्तर काय येणार? तर पहिले आहे ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, प्रांतीय द्विदल पद्धती, त्यानंतर मुडीमन कमिशन, सायमन कमिशन आणि मग नेहरू रिपोर्ट। त्यानंतरचा प्रश्न आहे, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय आहे अशोक कोठारी, अशोक मेहता, डॉक्टर SN सेन या VD सावरकर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
अशोक मेहता यांनी ही पुस्तक लिहिलेली आहे. कोणती? तर द ग्रेट रिबेलियन. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य या असहकार चळवळ सुरू करणे. स्वराज्य पक्षाचे ध्येय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? पर्याय आहे नवजीवन सैनिक संघ, गदर, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या नवभारत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन त्यांनी 1928 मध्ये स्थापन केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्या वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती? पर्याय आहे मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा, रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा, वेव्हेल योजना या 1935चा सुधारणा कायदा. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदानसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या कायद्यामध्ये होती? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा. त्यानंतरचा प्रश्न आहे, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? पुणे, नागपूर, मीरत या मुंबई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई येथे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालविले. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास या न्यायमूर्ती रानडे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्तरंजन दास. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते, तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते? महात्मा गांधी, अरविंद बाबू, सुभाषचंद्र बोस या अरविंद घोष. पर्याय आहे फक्त ड, ब आणि क या क आणि ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटायचे? तर अरविंद घोष यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे, लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरू केले. त्यांचे मुख्य सूत्रधार कोण होते? वि. सावरकर, मादाम कामा, सरदार सिंग राणा, श्यामजी कृष्ण वर्मा. पर्याय दिलेला आहे आणि ब, क आणि ड, फक्त क या फक्त ड. तर याचे योग्य उत्तर आहे फक्त क म्हणजेच सरदार सिंग राणा. लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक केंद्र सुरू केले व त्या केंद्राचे मुख्य सूत्रधार कोण होते? तर सरदार सिंग राणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलिस व मॅनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली? पर्याय आहे प्रतवारी, रयतवारी, कायमधारा या मौजेवार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मौजेवार ही तिसरी पद्धत त्यांनी स्वीकारली. मित्रांनो, अनअकॅडमी घेऊन आलेली आहे फुल प्रिपरेटरी कंबाईंड प्रिलिम बॅच 2021. ही बॅच सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता.